नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतातील राजकीय अभिजन. म्हणजे नक्की कोण आहेत हे लोक आणि देशाच्या सत्तेवर ह्यांचा किती आणि कसा प्रभाव आहे? चला जरा खोलात जाऊन पाहूया. एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांनाच पडतो, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत खरी सत्ता आहे तरी कोणाच्या हातात? या प्रश्नाचं उत्तरच आज आपण शोधणार आहोत. तर हे राजकीय अभिजन म्हणजे नेमकं कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर हे समाजातले ते मोजके लोक आहेत जे संख्येने कमी असले तरी देशाच्या राजकारणाची आणि धोरणांची सूत्र हलवतात. खरं तर हेच सत्तेचे केंद्रबिंदू असतात. आता ही नावं बघा, जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि आजच्या काळात नरेंद्र मोदी किंवा अगदी अरविंद केजरीवाल. ही सगळी नावं ऐकल्यावर आपल्याला एक अंदाज येतो की आपण नक्की कोणाबद्दल बोलतोय. हे सगळेच राजकीय अभिजनांची अगदी चपखल उदाहरणं आहेत. बरं, मग लोकशाहीमध्ये या अभिजनांची भूमिका काय असते? चला आधी तो सिद्धांत बघूया जो आपल्याला शाळेत पुस्तकांमध्ये शिकवला जातो. एकदम टेक्स्टबुकवाला दृष्टिकोन. या विचारानुसार राजकीय अभिजन हे खूप महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत, कारण त्यांच्याशिवाय देशासारखी एवढी मोठी गुंतागुंतीची व्यवस्था चालवणं जवळजवळ अशक्य आहे. असं समजा की ते समाजासाठी एका इंजिनसारखं काम करतात. हा सिद्धांत काय सांगतो? तर खरी सत्ता ही लोकांच्याच हातात असते. लोक निवडणुकांमधून आपली सत्ता या अभिजनांना देतात आणि हो, जर या अभिजनांनी नीट काम नाही केलं तर पुढच्या निवडणुकीत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा अधिकारही लोकांकडेच असतो. टॅलकॉट पार्सन्स यांचं हे वाक्य बघा, सत्ता म्हणजे सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता. याचा अर्थ काय? तर सत्ता ही वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर सगळ्यांच्या भल्यासाठी, समाजाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वापरायची असते. अगदी आदर्श विचारे नाही का? पण थांबा, खरंच असं होतं का की ही फक्त पुस्तकात वाचायला चांगली वाटणारी एक आदर्श कल्पना आहे? चला आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. एक असा दृष्टिकोन जो याच्या अगदी विरुद्ध आहे. इथे आपल्याला दोन्ही सिद्धांतांमधला फरक अगदी स्पष्टपणे दिसतो. एकीकडे कार्यवादी दृष्टिकोन म्हणतो की अभिजन लोकांच्या हितासाठी काम करतात, तर दुसरीकडे मार्क्सवादी दृष्टिकोन म्हणतो की ते फक्त स्वतःच्या आणि श्रीमंत वर्गाच्या फायद्याचा विचार करतात. एक म्हणतो राज्य तटस्थ आहे, दुसरा म्हणतो राज्य फक्त श्रीमंतांचीच बाजू घेतं. फरक खूप मोठा आहे. हे ना एका दुष्टचक्रासारखं काम करतं. कसं ते बघा. मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी अमाप पैसा देतात. मग पक्ष सत्तेत आल्यावर काय होतं? ते अभिजन त्या कंपन्यांना फायदा होईल असे कायदे आणि धोरणं बनवतात. यालाच क्रोनिक कॅपिटलिझम किंवा लागेबांध्यांची भांडवलशाही म्हणतात. म्हणजे जिथे पैशाच्या आणि ओळखीच्या जोरावर सगळा कारभार चालतो. आणि ही व्यवस्था टिकवून कशी ठेवली जाते? तर मिथ्या जाणीव किंवा फॉल्स कॉन्शियसनेस वापरून. म्हणजे काय? तर लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून, जसं की नोकऱ्या, महागाई, विषमता, यावरून हटवून जात, धर्म अशा भावनिक मुद्द्यांवर आणलं जातं. त्यामुळे लोकांना कळतच नाही की त्यांचं खरं शोषण कोण आणि कसं करतंय. ठीक आहे, आता आपण दोन वेगवेगळे सिद्धांत बघितले, एक आदर्शवादी आणि दुसरा टीकात्मक. पण वास्तव काय आहे? सिद्धांत बाजूला ठेवूया आणि थेट आकडेवारी काय सांगते ते बघूया. आणि ही आकडेवारी कदाचित धक्कादायक वाटू शकते. तर मग भारतातलं चित्र नक्की काय आहे पाहूया. हा आकडा बघा, 73%. फक्त आकडा लक्षात ठेवा, 73. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की 2017मध्ये आपल्या देशात जेवढी काही नवीन संपत्ती निर्माण झाली त्यातली तब्बल 73% संपत्ती फक्त 1% श्रीमंत लोकांकडे गेली. आणि देशातली जी गरीब अर्धी लोकसंख्या आहे त्यांच्या वाट्याला काय आलं? फक्त 1% वाढ. विचार करा ही दरी किती प्रचंड आहे. हे चित्र तर परिस्थिती आणखी स्पष्ट करतं. देशातली एकूण संपत्ती बघितली तर त्यातली 77% संपत्ती फक्त 10% लोकांकडे आहे आणि उरलेल्या 90% लोकांमध्ये वाटली गेली आहे फक्त 23% संपत्ती. आता हे आकडे ऐकल्यावर मार्क्सवादी सिद्धांत खरा वाटू लागतो नाही का? ही विषमता फक्त आर्थिक नाहीये. अजून एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, स्त्रीवादी दृष्टिकोन. यानुसार राजकीय सत्ता आजही मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्याच हातात आहे. आणि ज्या काही महिला सत्तेच्या वर्तुळात येतात त्या बहुतेक उच्च जातीय आणि उच्चवर्गीय कुटुंबांमधून आलेल्या असतात. त्यामुळे दलित, मुस्लिम, आदिवासी यांसारख्या वंचित गटातील महिलांना तर दुहेरी भेदभावाला सामोरं जावं लागतं. अर्थात एक बदल नक्कीच झालाय. भारताच्या राजकीय अभिजनांचा चेहरामोहरा बदलला आहे. म्हणजे बघा, 1967 पूर्वी जे अभिजन होते ते बहुतेक उच्च जातीय, शहरी आणि पाश्चिमात्य विचारांचे होते. पण त्यानंतर ग्रामीण भागातून मध्यम आणि प्रबळ जातींमधून आलेले नेते पुढे आले. राजकारण प्रादेशिक झालं.
पण मोठा प्रश्न हा आहे की फक्त चेहरे बदलल्याने व्यवस्था बदलते का? आणि इथेच भारतीय लोकशाहीतला एक मोठा विरोधाभास, एक पॅराडॉक्स आपल्यासमोर उभा राहतो. तो म्हणजे राजकारणात विविधता तर वाढतीये, पण समाजातली विषमता काही कमी होत नाहीये. हे मान्य करायलाच हवं की प्रादेशिक पक्ष आणि वेगवेगळ्या जाती जमातींमधून आलेल्या नेत्यांमुळे राजकारण आता पूर्वीसारखं एकसुरी राहिलेलं नाही. पूर्वीच्या काँग्रेस सिस्टीमच्या तुलनेत आता ते अधिक प्रातिनिधिक वाटतं आणि हे लोकशाहीसाठी चांगलं लक्षण आहे. पण या बदलामुळे ज्या मूळ संरचनात्मक समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. घराणेशाही राजकारणात आजही तितकीच घट्ट रुजलेली आहे. संपत्तीचं केंद्रीकरण आजही तसंच आहे. थोडक्यात सांगायचं तर खेळाडू बदलले पण खेळाचे नियम तेच राहिले. आणि यामुळेच तो विरोधाभास तयार होतो. एका बाजूला हे अभिजन लोकशाहीच्या चौकटीत म्हणजे निवडणूक आणि कायद्याच्या नियंत्रणात काम करतात, पण त्याचवेळी त्यांच्याच नेतृत्वाखाली देशात विषमता मात्र प्रचंड वाढत चालली आहे की नाही हा एक विचित्र पेच. आणि हाच प्रश्न शेवटी उरतो, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की जर भारताच्या अभिजन वर्गात विविधता वाढत असेल तर मग समाजातली विषमता कमी होण्याऐवजी आणखी खोल का होत चालली आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच कदाचित आपल्या लोकशाहीसमोरील आजचं सर्वात मोठं आव्हान आहे.